नमस्कार, मी नवापूरकर. आपले गाव आपली माणसे. महाराष्ट्राचे सन्माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांना नम्र विनंती करते. नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात 99% लोक शेती करतात. फक्त 1% लोक नोकर वर्ग आहे. आमचा आदिवासी नंदुरबार जिल्हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो. हा जिल्हा दऱ्याखोऱ्यांचा, डोंगरांचा भाग आहे, ज्यात नदी, नाले, ओढे आहेत. सगळ्यात जास्त नुकसान माझ्या शेतकरी बांधवांचा होत असतो. ऐन पेरणीच्या वेळेस मुसळधार पावसामुळे पेरणीचे 3-13 झाले होतेच आणि उरलेले पिकं नेमके हातातोंडाशी आलेला घास काढण्याच्या वेळेस हा अवकाळी पावसाने कहरच केला आहे. माननीय महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेबांना नम्र विनंती की एकदा नंदुरबार जिल्ह्याचा सखोल अभ्यास करत आदिवासी बांधव किती हालअपेष्टा सहन करत जगत असतात हे बघावेत. आम्ही शेतकरी पोशिंदा शेवटी कोणाकडे न्याय मागावा? आमच्या नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे, जनावरांचे व घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तर झाले आहेच. यात संपूर्ण शेतकरी वर्ग आहेत आणि एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नंदुरबार जिल्ह्याचे नाव ओला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. ही एक दुर्दैवाची मोठी बाब आहे. या अन्यायकारक अशा निर्णयाविरोधात शेतकरी वर्गात तीव्र अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. आपल्या नवापूरचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन देत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश तत्काळ ओला दुष्काळग्रस्त यादीत करावा अशी मागणी केली आहे. शासनाने नंदुरबार जिल्ह्याचा विचार करावा ही नम्र विनंती. SK न्यूज नवापूर. नमस्कार.